ठिकाणी स्वागत आहे. तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक बघत आहे. तर त्यामध्ये आपण आज SN2 रिॲक्शन आपण डिस्कस करूया. तर गेल्या वेळेस आपण SN1 रिॲक्शन हा पॉईंट बघितला होता. तर SN2 म्हणजे काय बघूया पहिल्यांदा. तर S म्हणजे काय आहे, त्यामध्ये सबस्टिट्यूशन, N म्हणजे काय आहे, न्यूक्लियोफिलिक, आणि 2 म्हणजे काय आहे, बायमॉलिक्युलर. तर हा SN2 चा लॉंग फॉर्म आहे. सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, बायमॉलिक्युलर्स हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. जसे SN1 मध्ये काय होतं, सबस्टिट्यूशन, न्यूक्लियोफिलिक, इथं 1 होतं, 1 म्हणजे न्यूक्लियोफिलिक. तर जे SN1 रिॲक्शन आहे त्यामध्ये आपण बघितलं होतं की ते 2 स्टेपमध्ये रिॲक्शन होतं. पहिल्या स्टेपमध्ये बघितलं आपण फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स, आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, न्यूक्लियोफिलिक कार्बोकॅटायनवर अटॅक करतं आणि 2 टाईपचे कंपाऊंड तुम्हाला मिळतात, इन्व्हर्जन आणि रिटेन्शन्स. आता SN2 मध्ये काय होतं बघा. आता हे जे SN2 रिॲक्शन आहे यामध्ये बघूया आपण एखादे एक्झाम्पल्स. तर कोण आहे हा, इट इज अ मिथाइल ब्रोमाइड्स. मिथाइल ब्रोमाइड्स कुणावर रिॲक्शन करूया, KOG बरोबर करूया या ठिकाणी. इट इज अ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर काय होतं या ठिकाणी, हा निगेटिव्ह चार्ज आहे यामध्ये, आणि हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. तर हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह एकत्र येतो आणि काय मिळतं या ठिकाणी, मिथाइल अल्कोहोल प्लस KBr. इट इज अ मिथाइल अल्कोहोल्स. इट इज अ पोटॅशियम ब्रोमाइड्स. तर हे रिॲक्शन आहे. ओके, काय केलं आपण, मिथाइल ब्रोमाइड घेतलं, त्याचं काय करायचं, पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्शन करायची. काय मिळतं रिॲक्टमध्ये, मिथाइल अल्कोहोल मिळतं आणि KBr रिमूव्ह होतं, पोटॅशियम ब्रोमाइड या ठिकाणी रिमूव्ह होतं. तर हे मेन रिॲक्शन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचं मेकॅनिझम बघायचं आहे आपल्याला. आता मगाशी सांगितलं तुम्हाला की ऑन पेपर हे जे रिॲक्शन आहे, हे रिॲक्शन ऑन पेपर जसं तुम्हाला दिसत तसं होत नाही. ॲक्च्युली जे मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझममध्ये आपल्याला काय होतं, डिटेल्समध्ये थोडं आपल्याला कळतात. जसं गेल्या वेळेस मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की समजा एखादा क्रिकेटपटू आहे, धोनी आहे, त्याने सिक्सर मारलेला आहे. तर आपल्याला पहिल्या व्ह्यूमध्ये आपल्याला ते कळत नाही की ॲक्च्युली त्याने सिक्स कसा मारलेला आहे. पण ज्यावेळेस आपण रिप्ले पाहतो, स्लो मोशनमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी कळतात की ॲक्च्युली बॉल कसा स्पिन झालेला आहे, बॅट कशी फिरवलेली आहे, सिक्स किती मीटरला मारलेला आहे, हे सगळं कशामध्ये कळतं आपल्याला, स्लो मोशनमध्ये कळतं. तसं जे मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम काय आहे, स्लो मोशन आहे. त्यामध्ये आपल्याला बॉन्ड कसे ब्रेक होतात, बॉन्ड नवीन कसे तयार होतात, न्यूक्लियोफाईल कसा अटॅक करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामध्ये कळतात, मेकॅनिझममध्ये आपल्याला कळतं. तर बघूया आपण मेकॅनिझम. इट इज 1 स्टेप रिॲक्शन. तर 1 स्टेप रिॲक्शन आहे. कशी रिॲक्शन होते बघा यामध्ये. समजा हा कोण आहे, मिथाइल ब्रोमाइड आहे. ओके, हा मिथाइल ब्रोमाइड आहे, असं लिहू शकतो आपण यामध्ये. ओके, तर हा कोण आहे, न्यूक्लियोफाईल आहे, न्यूक्लियोफाईल्स. या ठिकाणी अप्रोटिक सॉल्वंट वापरायचं आहे आपल्याला, अप्रोटिक सॉल्वंट्स. आणि कोण आहे तो, ॲसिटोन घ्यायचा आहे, ॲसिटोन. ओके, तर काय होतं या ठिकाणी बघा. आता हा जो OH आहे, हा OH या मिथाइल ब्रोमाइडवर अटॅक करतं. इट इज अ मिथाइल ब्रोमाइड्स. आता Br वर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. OH वर कोणता आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे हे दोन्ही निगेटिव्ह चार्ज आहे. तर हा OH काय करतं, या समोरच्या साईडने तो अटॅक करू शकत नाही मिथाइल ब्रोमाइडवर. का करत नाही, कारण हा जो Br आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. OH वर पण कोणता चार्ज आहे रे, निगेटिव्ह. तर निगेटिव्ह काय होतं, रिपल्शन होतं.
त्यामुळं हा न्यूक्लियोफाईल समोरच्या साईडनं म्हणजेच फ्रंट साईडनं तो अटॅक करू शकत नाही. मग तो काय करतो, पाठीमागच्या साईडनं अटॅक करतो यामध्ये. आणि पाठीमागच्या साईडनं अटॅक केल्यानंतर काय होतं बघा, यामध्ये याप्रमाणे कंपाऊंड मिळतं. ओके, हा OH अटॅक करतं या कार्बनवर. ओके, म्हणजेच काय होतं यामध्ये, इथं OH याप्रमाणे अटॅक करतं आणि हा कोण आहे, Br आहे. तर तुम्हाला या ठिकाणी काय मिळतं, ट्रान्झिशन स्टेट मिळतं. म्हणजे काय होतं या ठिकाणी, हा OH या कार्बनवर अटॅक करतं पाठीमागच्या साईडनं. मग अटॅक करत असताना काय होतं, हे जे बाउंड अँगल आहे, 2 हायड्रोजनमध्ये जो बाउंड अँगल आहे तो चेंज होतो. म्हणजे दोन्ही हायड्रोजन या वरच्या साईडला जातात, एक हायड्रोजन खाली OH इथं अटॅक करते याच्यावर. ओके, आणि इकडे Br आहे. आता या ठिकाणी काय होतं, OH आणि कार्बनमध्ये नवीन बॉन्ड तयार होत आहे. या दोघांच्या मध्ये नवीन बॉन्ड तयार होत आहे. आपण या ठिकाणी असं मेन्शन करू शकतो, बॉन्ड फॉर्मेशन्स. तर यामध्ये काय होत आहे, बॉन्ड फॉर्मेशन होत आहे, न्यू बॉन्ड फॉर्मेशन म्हणू शकतो आपण. म्हणजे OH आणि कार्बनच्या मध्ये नवीन बॉन्ड तयार होत आहे आणि कार्बन आणि ब्रोमिनच्या मध्ये काय होत आहे रे, बॉन्ड ब्रेकिंग होत आहे. जो ओल्ड बॉन्ड आहे, ओल्ड बॉन्ड ब्रेक होतो या ठिकाणी. जुना बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो. म्हणजे कार्बन आणि ब्रोमिनच्या मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होत आहे आणि OH आणि कार्बनच्या मध्ये नवीन बॉन्ड तयार होतो. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळतं या ठिकाणी, ट्रान्झिशन स्टेज मिळतं, ट्रान्झिशन स्टेज. आणि काय मिळतं नंतर पुढं, मी इथं लिहितो, पुढं काय होतं, हा बॉन्ड ब्रेक होतो पूर्ण आणि काय मिळतं बघा यामध्ये, प्लस Br मायनस. म्हणजे हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो. ओके, याला म्हणायचं इन्व्हर्जन. तर अशा प्रकारे त्याचं मेकॅनिझम आहे. बघा मी रिपीट करत आहे की OH काय करतं, समोरून अटॅक करत नाही. का समोरून अटॅक करत नाही, कारण Br वर निगेटिव्ह चार्ज आहे, OH वर पण निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह रिपल्शन होऊ शकतं. त्यामुळे तो पाठीमागून अटॅक करतं आणि पाठीमागून अटॅक केल्यानंतर काय होतं, कार्बन आणि OH मध्ये बॉन्ड तयार होत आहे आणि कार्बन आणि Brच्या मधला बॉन्ड ब्रेक होतो हळूहळू. सायमल्टेनियसली हे सगळं घडत आहे आणि शेवटी काय होतं, या दोघांमधलं बॉन्ड ब्रेक होतं आणि या दोघांमधलं बॉन्ड तयार होतं आणि तुम्हाला काय मिळतं, हा कंपाऊंड मिळतं. याला म्हणायचं इन्व्हर्जन. SN1 मध्ये आपण बघितलं की 2 टाईपचे कंपाऊंड तयार होत होते, इन्व्हर्जन आणि रिटेन्शन्स. पण या ठिकाणी काय मिळतं रे, फक्त इन्व्हर्जन मिळतं या ठिकाणी. ओके, आता यामध्ये काही पॉईंट फार महत्त्वाचे आहेत. यामध्ये काही पॉईंट आहेत बघा. पहिला पॉईंट यामध्ये आहे, इट इज 1 स्टेप रिॲक्शन. आता हे जे रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन कशी आहे रे, 1 स्टेप रिॲक्शन आहे. म्हणजे एका स्टेपमध्ये हे सगळं होत आहे. जसं आपण SN1 मध्ये 2 स्टेप होतं, तर हे कसं आहे, 1 स्टेप रिॲक्शन आहे. पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट यामध्ये आहे, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल इज युज्ड. आता यामध्ये जे न्यूक्लियोफाईल आपण वापरलेला आहे, हा जो न्यूक्लियोफाईल आहे हा कसा आहे रे, स्ट्रॉंग आहे. SN1 मध्ये कसा होता रे, वीक होता, तर यामध्ये स्ट्रॉंग आहे. आता हे जे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल आहे ते काय करतं रे, तो वाट बघत नाही. आपण SN1 मध्ये बघितलं की कार्बन आणि हायड्रोजनमधला पहिल्यांदा बॉन्ड ब्रेक होतं पहिल्या स्टेपमध्ये आणि काय मिळतं, कार्बोकॅटायन्स. आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये कोण अटॅक करतं, न्यूक्लियोफाईल अटॅक करतं. का, कारण तो वीक होता, वीक न्यूक्लियोफाईल. वीक न्यूक्लियोफाईल काय करतं, वाट बघतं, कार्बन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक होईल आणि मग तो अटॅक करतो. पण जर स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल आहे तो वेट करत नाही, तो काय करतो, डायरेक्ट अटॅक करतो. मग हा वेट करत नाही यामधला बॉन्ड ब्रेक होईल, तर डायरेक्ट तो अटॅक करतो. त्यामुळे या ठिकाणी आपण स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल जो आहे तो वापरलेला आहे. तिसरा पॉईंट यामध्ये आहे, बॅकसाइड अटॅक. यामध्ये जो अटॅक झालेला आहे तो कुठल्या साईडला रे, पाठीमागच्या साईडला, बॅक साईड अटॅक आहे. SN1 मध्ये कसं होतं रे, दोन्ही साईडने अटॅक होत होता,
दोन्ही साईडनं पॉसिबिलिटी होते, पण यामध्ये काय आहे, फक्त बॅक साईड अटॅक आहे. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट यामध्ये आहे, मी शॉर्टकटमध्ये लिहितो, बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग टेक प्लेस सायमल्टेनियसली. तर काय होतं यामध्ये, बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग हे कसं होतं, एकाच वेळी होतं, सायमल्टेनियसली हे घडतं. कसं होतं बघा, OH आणि कार्बनच्या मध्ये बॉन्ड तयार होत आहे, बॉन्ड फॉर्मेशन पण होत आहे, आणि त्याच वेळी काय होतं या ठिकाणी कार्बन आणि ब्रोमिनच्या मधला बॉन्ड ब्रेक पण होत आहे. तर हे कसं घडतं, असं सगळं सायमल्टेनियसली सगळं घडत आहे, एकाच वेळी दोन्ही क्रिया चालू आहेत. इकडे बॉन्ड तयार पण होत आहे आणि दुसऱ्या बाजूला बॉन्ड हळूहळू ब्रेक पण होत आहे. ओके, हा झाला चौथा पॉईंट्स. त्यानंतर पाचवा पॉईंट यामध्ये आहे, पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट इज युज्ड. तर यामध्ये जे सॉल्व्हंट आपण वापरलेला आहे तो कसा आहे रे, पोलर आहे. आता कसा पोलर आहे यामध्ये बघा, ॲसिटोन घेतलेला आहे आपण, बरोबर आहे का. तर हा ॲसिटोन आहे. तर काय होतं का, याच्यावर हा निगेटिव्ह चार्ज कॅरी करता, हा पॉझिटिव्ह चार्ज. तर यामध्ये पण काय आहे, पोलर मॉलिक्यूल आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज यामध्ये आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. आणि अप्रोटिक आहे, अप्रोटिक. आता अप्रोटिकचा म्हणजे अर्थ काय, आपण SN1 मध्ये काय पाहिलं होतं, प्रोटिक सॉल्व्हंट वापरलं होतं. प्रोटिक काय अर्थ आहे, इट प्रोड्यूस H+, ते H+ प्रोड्यूस करत होते, त्यामुळे त्याला म्हणायचं प्रोटिक. आता हा ॲसिटोन कसा आहे, अप्रोटिक आहे, म्हणजे तो H+ प्रोड्यूस करू शकत नाही. ओके. आता इथं गरज नाही आपल्याला, प्रोटिकची काय गरज होती रे आपल्याला, कारण की तो काय करायचा, रिॲक्शन फास्ट करण्यासाठी त्याची मदत झाली, आणि जे कार्बोकॅटायन्स तयार झालं होतं त्याला स्टेबल करण्यासाठी प्रोटिकची गरज आहे. पण या ठिकाणी कार्बोकॅटायन्स तयारच होत नाही, त्यामुळे या ठिकाणी प्रोटिकची आवश्यकता आपल्याला नाही, त्यामुळे अप्रोटिक या ठिकाणी वापरलेलं आहे. आता अप्रोटिक कोणकोणते आहेत रे यामध्ये, एक्झाम्पल आहे यामध्ये, एक्झाम्पल कुठले कुठले आहेत, ॲसिटोन आहे, ॲसिटोन पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आहे डायमिथाईल सल्फॉक्साईड आहे. तिसरं एक्झाम्पल आहे डायमिथाईल फॉर्मॅड आहे. तर हे जे 3 कंपाऊंड आहेत त्यांचा अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणून आपण वापर करू शकतो. ओके. तर हे यामध्ये काही पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, कार्बोकॅटायन इज नॉट फॉर्म्ड. तर यामध्ये जे कार्बोकॅटायन्स आहे ते तयार होत नाही. जसं आपण बघितलं SN1 मध्ये, SN1 मध्ये पहिल्या स्टेपमध्ये काय मिळालं होतं आपल्याला, कार्बोकॅटायन्स मिळालं होतं, पण यामध्ये कार्बोकॅटायन्स मिळत नाही. तर काय मिळतं आपल्याला, फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेज. काय मिळतं, ट्रान्झिशन स्टेज मिळतं. आता ट्रान्झिशन स्टेज म्हणजे काय असेल यामध्ये बघा, तर हा ट्रान्झिशन स्टेज आहे, म्हणजे रिॲक्टन्स आणि प्रोडक्टच्या मधली स्टेज, दॅट इज ट्रान्झिशन स्टेज. आता हे जे ट्रान्झिशन स्टेज आहे इट इज हायली अनस्टेबल, खूप अनस्टेबल आहे. का अनस्टेबल आहे रे, कारण यामध्ये जो कार्बन आहे त्याची व्हॅलन्सी किती आहे, पेंटा व्हॅलन्सी आहे, म्हणजे 5 बाउंड आहेत कार्बन भोवती. नॅचरल किती असतात रे, 4च बाउंड असतात, तर 5 बाउंड आहेत यामध्ये, त्यामुळे तो खूप अनस्टेबल आहे, हायली अनस्टेबल आहे, खूप एनर्जी जास्त आहे त्या कंपाऊंडची. ओके. तर इट इज अ फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेज. पुढचा पॉईंट आहे यामध्ये, ओनली इन्व्हर्जन टेक प्लेस. काय मिळतं या ठिकाणी, फक्त इन्व्हर्जन यामध्ये मिळत आहे. इन्व्हर्जन म्हणजे काय असेल, जर बॅक साईड अटॅक असेल तर इन्व्हर्जन म्हणतो आपण, आणि जर फ्रंट साईड अटॅक असेल तर काय म्हणतो रे, रिटेन्शन. SN1 मध्ये दोन्ही मिळत होते आपल्याला, पण यामध्ये फक्त काय मिळतं, ओनली इन्व्हर्जन, म्हणजे फक्त बॅक साईड अटॅक मिळतं आपल्याला. काय मिळतं बॅक साईड, कारण समोरून अटॅक करू शकत नाही, का दोघांवर निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे काय होतं, रिपल्शन होत असतं यामध्ये. तर हा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट यामध्ये आहे, इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स.
तर हे जे रिॲक्शन आहे ते कसे आहे, सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. आता का सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, आता ऑर्डर कसं काढतो रे आपण, तुम्हाला माहीत असेल की जे रेट ऑफ रिॲक्शन आहे ते कोणावर डिपेंड असं, रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असं, रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर. आता रिॲक्टंट्समध्ये किती मॉलिक्युल आहेत बघा बरं यामध्ये, हा एक मॉलिक्युल आहे, हा एक मॉलिक्युल आहे, म्हणजे 2 मॉलिक्युल आहेत. त्यामुळं या ठिकाणी जो रिॲक्शनचा रेट आहे तो कुणावर डिपेंड असणार, 2 मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट डिपेंड असणार आहे. आणि 2 मॉलिक्युल असल्यामुळं सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. SN1 मध्ये किती मॉलिक्युल होते रे, फक्त एकच मॉलिक्युल होता. त्यामुळे त्या ठिकाणी आपण काय म्हणलं होतं, इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, कारण त्या ठिकाणी एकच मॉलिक्युल होता. जे स्लो स्टेप आहे, पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स, त्याच्यामध्ये एकच मॉलिक्युल होता, टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड होता. त्यामुळं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन होते. पण आता 2 आहेत, न्यूक्लियोफाईल पण आहे आणि मिथाइल ब्रोमाइड पण आहे. मग त्यामुळे ही रिॲक्शन कशी आहे, सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो बघा, द रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन, न्यूक्लियोफाईल पण आहे आणि हा मिथाइल ब्रोमाइड पण आहे. म्हणजे ही रिॲक्शन कशी असणार आहे, सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे, का 2 मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर रेट डिपेंड आहे. त्यामुळे इट इज अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन्स. ओके, आता मी इथले काही पॉईंट थोडे पुसतो, इथे लिहितो जरा. पुढचा पॉईंट आहे, इट इज कॉल्ड ॲज वॉल्डन इन्व्हर्जन. तर काय म्हणायचं रे याला, वॉल्डन इन्व्हर्जन म्हणायचं, वॉल्डन. आता का म्हणायचं रे याला वॉल्डन इन्व्हर्जन्स, कारण की हे जे वॉल्डन नाव आहे हे सायंटिस्ट नाव आहे. तर त्या सायंटिस्टने पहिल्यांदा ऑब्झर्व केलं होतं की हे जे SN2 रिॲक्शन आहे त्यांनी पहिल्यांदा ऑब्झर्व केलेलं आहे. त्यामुळे हे जे रिॲक्शन आहे त्याला काय नाव दिलं त्यांनी, वॉल्डन इन्व्हर्जन हे नाव दिलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे, बोथ SN1 अँड SN2 रिॲक्शन आर फेवर इन ॲट लो टेम्परेचर. तर SN1 असेल किंवा SN2 रिॲक्शन असेल, दोघं पण जे रिॲक्शन आहेत ते कधी फेवरेबल असेल, लो टेम्परेचरला फेवरेबल असतील. पुढचा पॉईंट आहे, बोथ आर एक्झोथर्मिक. दोन्ही रिॲक्शन कशा आहेत, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहेत. म्हणजे रिॲक्शनमधून काय बाहेर पडत आहे, या ठिकाणी हीट बाहेर पडत आहे यामध्ये. ओके, आता पुढचा पॉईंट आहे, जे रेट ऑफ रिॲक्शन आहे या रिॲक्शनचा SN2चा ते कुणावर डिपेंड असतं या ठिकाणी, द रेट ऑफ रिॲक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. स्टेरिक हिंड्रन्सवर डिपेंड आहे रेट ऑफ रिॲक्शन. आता स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय असतं, त्याला म्हणायचं क्राऊड, गर्दी. म्हणजे गर्दी खूप असेल तर SN2 रिॲक्शन कमी होतं आणि गर्दी कमी असेल तर SN2 रिॲक्शन फास्ट होतं. आता कसं होतं असं बघा, एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल, ओके, आता हे समजा SN2 रिॲक्शन आहे आणि या SN2 रिॲक्शनमध्ये काय होतं रे, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह आहे, समोरून अटॅक करू शकत नाही. मग तो काय करतो, हा पाठीमागून अटॅक करतो. पण जर पाठीमागून साईडने अटॅक करत असताना काय होतं, 3 मोठे मोठे मॉलिक्युल आहेत, 3 बल्की मॉलिक्युल यामध्ये आहेत. हा मिथाइल, आता ॲक्च्युली एक मिथाइल कसा असतो, हा असतो असे याप्रमाणे, एक मिथाइल असा आहे. तर असे 3 मिथाइल मॉलिक्युल आहेत, म्हणजे गर्दी खूप आहे कार्बनभोवती. त्याला म्हणायचं स्टेरिक हिंड्रन्स. आणि गर्दी खूप असल्यामुळं या ठिकाणी तो अटॅक करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, आपण हायवेनं चालू आहे, स्टेशनवरून आपण गावात जात आहे आणि खूप ट्रॅफिक आहे, तर आपल्याला वेळ लागेल गावात जाण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी. तसंच गर्दी खूप असेल तर काय होतं, आपलं स्पीड कमी होतं गाडीचं ॲटोमॅटिक. आणि जर हायवे मोकळा असेल तर काय होऊ शकतं, आपण कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. तसं रिॲक्शनमध्ये आहे. या ठिकाणी गर्दी खूप असेल तर काय होतं, या ठिकाणी हा न्यूक्लियोफाईल त्याला अटॅक करू शकत नाही, स्टेरिक हिंड्रन्स या ठिकाणी होतं. ओके, त्यामुळे या ठिकाणी म्हटलेलं आहे की जी रिॲक्शनचा रेट आहे SN2 मध्ये ते स्टेरिक हिंड्रन्सवर डिपेंड आहे. म्हणजे क्राउडिंग इफेक्ट खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी. गर्दी असेल तर SN2 रिॲक्शन फेवरेबल नाही, गर्दी कमी असेल तर रिॲक्शन कशी आहे, फेवरेबल आहे. आता एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. यामध्ये
बघा काही एक्झाम्पल घेऊया आपण. हां, आता आपल्याला 4 ऑप्शन आहेत. आता कुठल्या कंपाऊंडमध्ये रिॲक्शन SN2 फेवरेबल आहे सांगा बरं. कुठल्या कंपाऊंडमध्ये जे SN2 रिॲक्शन आहे ते फेवरेबल आहे, म्हणजे SN2 रिॲक्शन फास्ट होईल. तुम्ही पाऊज करू शकता आणि थोडा विचार करा, बघा डिस्कस करूया आपण नंतर. ओके, तर काय होतं यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की जे SN2 रिॲक्शन आहे ते SN2 रिॲक्शन कुणावर डिपेंड आहे. इट इज अ इन्व्हर्सली डिपेंड्स अपॉन स्टेरिक हिंड्रन्स, म्हणजे गर्दी ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी SN2 रिॲक्शनचं स्पीड कमी होतं आणि जिथं गर्दी कमी आहे त्या ठिकाणी SN2 रिॲक्शन फास्ट होते. ओके, म्हणजे या ठिकाणी बघा गर्दी कुठं कमी आहे रे, हा कसा आहे 0 डिग्री आहे, हा कसा आहे प्रायमरी आहे. का प्रायमरी आहे रे, तर हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे प्रायमरी, हा कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे सेकंडरी, हा कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे इट इज अ टर्शरी, आणि हा 0 का 0 एकच कार्बन आहे. मग मला सांगा कुठल्या कंपाऊंडमध्ये SN2 फेवरेबल आहे, जिथं गर्दी कमी आहे, म्हणजे कुठं इथं, म्हणजे या ठिकाणी याप्रमाणे ऑर्डर असणार आहे. म्हणजे SN2 रिॲक्शन यामध्ये कसं असणार आहे, फेवरेबल नसणार आहे आणि यामध्ये फेवरेबल असणार आहे, म्हणजे ही ऑर्डर आहे याप्रमाणे. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. अजून एक पॉईंट यामध्ये आहे की जे रेट ऑफ रिॲक्शन आहे ते अजून एका फॅक्टरवर डिपेंड आहे. द रेट ऑफ रिॲक्शन इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन लिव्हिंग ग्रुप. जे लिव्हिंग ग्रुप आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं. आता लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय रे, कोणता ग्रुप, आता हा जो आहे त्याला काय म्हणायचं, लिव्हिंग ग्रुप म्हणायचं. लिव्हिंग ग्रुप म्हणजे तो रिमूव्ह होणार आहे, दॅट इज लिव्हिंग ग्रुप. त्याच्यावर कसं काय रेट डिपेंड असतं, तर बघा फॉर एक्झाम्पल्स काही कंपाऊंड घेऊया आपण. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. आता या चौघांमध्ये कुठल्या कंपाऊंडचं SN2 रिॲक्शन फास्ट होईल. आता यामध्ये बघा लिव्हिंग ग्रुपवर डिपेंड असतं. या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप आयोडीन आहे, ब्रोमिन आहे, क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे. जर आयोडीन असेल तर आयोडीनची साईज खूप मोठी आहे, सर्वात मोठा आहे, आणि जर साईज मोठी असेल तर जर बाउंड लेंथ आहे, बाउंड लेंथ पण कशी असते, मोठी असते, आणि मग बाउंड लगेच ब्रेक होणार. बाउंड लेंथ मोठी असेल तर बाउंड लगेच ब्रेक होतं आणि लिव्हिंग ग्रुप काय होतं, लगेच रिमूव्ह होऊ शकतं आणि त्यामुळे ती रिॲक्शन फास्ट होऊ शकते. पण जर साईज कमी असेल, हा फ्लोरीन खूप त्याची जे साईज आहे खूप लहान आहे, आणि जर साईज लहान असेल तर बाउंड लेंथ कशी असते, लहान असते, आणि बाउंड लेंथ कमी असेल तर तो बाउंड कसा असतो, स्ट्रॉंग असतो, तो सहजासहजी ब्रेक होत नाही. त्यामुळे यामध्ये रिॲक्शन SN2 रिॲक्शन इझिली होत नाही. म्हणजे लिव्हिंग ग्रुपवर पण डिपेंड असतं. म्हणजे ऑर्डर अशी असेल याप्रमाणे, म्हणजे यामध्ये रिॲक्शन फास्ट होईल, यामध्ये कमी होईल. ठीक आहे, तर हे झालं SN2 रिॲक्शन्स. मी जस्ट रिपीट करतो आहे. SN2चा लॉंग फॉर्म आहे, S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक, 2 म्हणजे बायमॉलिक्युलर्स. बायमॉलिक्युलर शब्द का वापरलेला आहे, रिॲक्शनमध्ये 2 मॉलिक्यूल भाग घेतात त्यामुळे त्याला म्हणायचं बायमॉलिक्युलर रिॲक्शन्स. ओके, सिंगल स्टेप रिॲक्शन आहे, एका स्टेपमध्ये ही रिॲक्शन कंप्लीट होत आहे. ओके, आणि हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये मी डिस्कस केलेले आहेत. तुम्ही हे सगळे पॉईंट लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट याचं काढू शकता. तर याप्रमाणे हे SN2 रिॲक्शन आहे. तर SN1 आणि SN2 रिॲक्शन फार महत्त्वाचं आहे. तर यामध्ये आपण हे सगळं कवर केलेलं आहे, SN1 आणि SN2 रिॲक्शन्स. ओके, आणि यामध्ये शेवटचा पॉईंट आहे की याला इन्व्हर्जन का म्हटलं, इन्व्हर्जन्स का म्हटलं, इन्व्हर्जन म्हणजे अपोजिट. बघा हा मेन मॉलिक्यूल कसा आहे, किंवा इथं पण बघू शकता हा मेन मॉलिक्युल्स, यामध्ये Br कुठं आहे, राईट साईडला न्यूक्लियोफाईल आहे आणि हायड्रोजन इकडे आहेत, आणि हे त्याच्या अपोजिट आहेत एकमेकांच्या. न्यूक्लियोफाईल लेफ्ट साईडला आहे, म्हणजे याचं जे कॉन्फिगरेशन आहे ते रिॲक्टंटच्या कसं आहे, अपोजिट आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याला काय म्हटलेलं आहे, इन्व्हर्जन असं म्हटलेलं आहे. इन्व्हर्जनचा अर्थ आहे अपोजिट. ओके, तर हे झालं SN1 आणि SN2 रिॲक्शन्स.
तर ठीक आहे, तर आपण SN2 रिॲक्शन आपलं झालेलं आहे. आता पुढचा पॉईंट आपण बघूया, फॅक्टर्स विच अफेक्ट्स ऑन SN1 अँड SN2 रिॲक्शन्स. तर असे कोणते फॅक्टर आहेत की ते SN1 आणि SN2 रिॲक्शनवर इफेक्ट करतात. तर त्यामध्ये पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ अल्काईल हॅलाइड्स. आता हे जे अल्काईल हॅलाइड आहे त्याचं नेचर कसं आहे ते बघूया आपण. त्याच्यावर काय डिपेंड असतं, रिॲक्शनचं रेट डिपेंड असतं. तर बघा, जनरली आपण मगाशी बघितलं द रेट ऑफ रिॲक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. तर स्टेरिक हिंड्रन्सवर काय डिपेंड असतं, SN2 रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. जिथं स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे तिथं SN2 रिॲक्शनचं स्पीड कमी आहे, आणि जिथं स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे SN2 रिॲक्शन जास्त आहे. म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स आणि रेट ऑफ रिॲक्शन हे एकमेकांच्या कशा आहेत, अपोजिट आहेत. यामध्ये बघू शकतो स्टेरिक हिंड्रन्स कमी असेल तर SN2 रिॲक्शन जास्त असतं. मग अशा आपण एक्सप्लेन केले डिटेलमध्ये. आणि SN1 मध्ये जर बघितलं आपण तर SN1 कशावर डिपेंड असतं, कार्बोकॅटॅनची स्टॅबिलिटी जास्त असेल, जो कार्बोकॅटॅन आहे त्याची स्टॅबिलिटी जास्त असेल तर SN1 रिॲक्शन जास्त असतं. तर हे लक्षात ठेवा. ओके, याप्रमाणे. त्यानंतर आपण बघितलं की 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी यामध्ये SN1 SN2 कधी फेवरेबल असेल, तर जी SN1 रिॲक्शन आहे ते या डायरेक्शनला फेवरेबल असेल. म्हणजे SN1 कधी फेवरेबल असेल, 3 डिग्रीला फेवरेबल असतं, आणि कमी फेवरेबल कधी असं 0ला. SN2 त्याच्या अपोजिट आहे. SN2 कधी फेवरेबल आहे रे, 0 डिग्रीला. का 0 डिग्रीला, कारण इथं गर्दी कमी आहे, इथं गर्दी खूप जास्त आहे. टर्शरी कसं असतं रे, आता हा टर्शरी आहे आणि याच्यावर हा जो न्यूक्लियोफाइल आहे तो जर अटॅक करायचा असेल तर गर्दी खूप जास्त आहे या ठिकाणी टर्शरीमध्ये. त्यामुळे SN2 रिॲक्शन सहजासहजी होत नाही, डिफिकल्ट जात. पण इथं कसं असं 0ला खूप सोपं आहे. OH सहज अटॅक करू शकतो. त्यामुळं जे SN2 रिॲक्शन आहे 0ला फेवरेबल आहे, 3 डिग्रीला डिफिकल्ट आहे. म्हणजे SN1 आणि SN2 एकमेकांच्या कशा आहेत, अपोजिट आहेत एकमेकांचे. तर हा झाला पहिला फॅक्टर, नेचर ऑफ अल्काईल हॅलाइड्स. म्हणजे अल्काईल हॅलाइड कोणता घेतलेला आहे त्याच्यानुसार SN1 मिळेल का SN2 मिळतं हे आपण ठरवू शकतो. जर तुम्ही टर्शरी घेतला तर कुणाला फेवरेबल असेल ते SN1साठी फेवरेबल असेल, आणि प्रायमरी वगैरे घेतलं तुम्ही तर ते SN2साठी फेवरेबल आहे, हे लक्षात ठेवा. दुसरा फॅक्टर आहे नेचर ऑफ न्यूक्लियोफाइल्स. आता न्यूक्लियोफाइल 2 प्रकारचं असतं, वीक आणि स्ट्रॉंग. आपण हे बघितलेलं आहे. जर आपण स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल घेतला, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल्स, तर कोणती रिॲक्शन होऊ शकते रे, SN2. का होऊ शकते, कारण मगाशी बघितलं आपण की स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल वेट करत नाही, वीक काय करतं, वेट बघतं, कार्बन हॅलोजनमधला बॉन्ड ब्रेक होईल आणि मग तो अटॅक करतो. स्ट्रॉंग वेट करत नाही, डायरेक्ट अटॅक करतो. त्यामुळे एका स्टेपमध्ये रिॲक्शन कंप्लीट होते. त्यामुळे कोणती रिॲक्शन होते, SN2 रिॲक्शन्स. एक्झाम्पल कोणकोणते असे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल आहेत, तर OH-, CN-, I-, CH2-, NH3, SH-, RNH2, OPH हे सगळे कोण आहेत, स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल आहेत. आणि जर वीक न्यूक्लियोफाइल असेल तर काय मिळतं रे, SN1 रिॲक्शन मिळतं. का मिळतं SN1 रिॲक्शन, कारण वीक काय करतं, ते वेट करतं, कार्बन आणि हॅलोजनमधला बॉन्ड कधी ब्रेक होईल, मग तो दुसऱ्या स्टेपमध्ये अटॅक करतो. म्हणजे 2 स्टेपमध्ये रिॲक्शन जाते. म्हणजे तो कसा आहे, SN1 रिॲक्शन आहे. जर वीक वापरला तर असे कोणकोणते न्यूक्लियोफाइल आहेत की ते वीक आहेत, तर त्यामध्ये वॉटर आहे, मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल आणि ॲसिटिक ॲसिड हे सगळे कोण आहेत, वीक न्यूक्लियोफाइल आहेत. म्हणजे आपण कोणता न्यूक्लियोफाइल घेतलेला आहे त्याच्यावर SN1 मिळणार आहे का SN2 मिळणार आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं. जर आपण स्ट्रॉंग घेतला तर SN2 मिळतं, वीक घेतला तर SN1 रिॲक्शन मिळतं. हा झाला सेकंड फॅक्टर. आता थर्ड फॅक्टर आहे नेचर ऑफ सॉल्वंट. आता सॉल्वंट कोणता घेतलेला आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं. आता 2 टाईपचे सॉल्वंट आहेत. प्रोटिक सॉल्वंट घेतला तुम्ही, पोलर आणि प्रोटिक, दोन्हीमध्ये पोलर हा शब्द कॉमन आहे. पोलर हे दोन्हीमध्ये येतं. ओके, पोलर प्रोटिक सॉल्वंट असेल
तर कोणती रिॲक्शन होते रे? SN1. आपण SN1 रिॲक्शनमध्ये बघितलेलं आहे. एक्झाम्पल आहे वॉटर, हे बाकीचे एक्झाम्पल आहेत की प्रोटिक सॉल्वंट. का प्रोटिक सॉल्वंट SN1साठी फेवरेबल आहे रे? कारण प्रोटिक काय करतं रे? प्रोटिक सॉल्वंट काय करतं? H+ प्रोड्यूस करतं आणि जे कार्बोकॅटायन तयार झालेलं आहे त्याला ते स्टेबल करतं. म्हणजे कार्बोकॅटायन स्टॅबिलिटीसाठी काय गरजेचं आहे? प्रोटिक सॉल्वंट गरजेचं आहे. आणि जर कार्बोकॅटायन स्टेबल असेल तर SN1 रिॲक्शन फास्ट होते. म्हणजे आपण रिॲक्शनच्या ॲरोवर कोणता सॉल्वंट घेतलेला आहे ते बघून पण आपण ठरवू शकतो की प्रोडक्ट SN1 आहे का SN2 आहे. जर प्रोटिक घेतलं तुम्ही तर SN1 रिॲक्शन मिळणार आहे आणि जर अप्रोटिक घेतलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? SN2 रिॲक्शन मिळणार आहे. ओके. आणि त्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत? अप्रोटिकमध्ये ॲसिटोन आहे, नंतर डायमिथाईल सल्फॉक्साईड, त्यानंतर डायमिथाईल फॉर्माइड, हे सगळे अप्रोटिक सॉल्वंट आहेत. ओके. तर अशा प्रकारे आपण हा पॉईंट बघितला की 3 फॅक्टर आहेत की ते 3 फॅक्टर काय करतात? त्या जे रेट ऑफ रिॲक्शन आहे SN1 आणि SN2 त्याच्यावर इफेक्ट करतात, रिॲक्शनचं स्पीडवर इफेक्ट करतात. आणि ते आपण नुसतं त्यांना बघूनसुद्धा आपण ओळखू शकतो की रिॲक्शन SN1 होणार आहे का SN2 होणार आहे. अल्काइल हॅलाइड कोणता घेतलेला आहे, न्यूक्लियोफाईल कोणता आहे, सॉल्वंट कोणता आहे, हे बघून पण आपण काय करू शकतो? SN1 रिॲक्शन आहे का SN2 रिॲक्शन आहे हे आपण ओळखू शकतो. तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बरेच वेळा असं रिॲक्शन प्रश्न विचारले जातात की जो खाली काय कंपाऊंड देतात आणि हे कुठल्यासाठी फेवरेबल आहे असा प्रश्न विचारतात. तर 3 गोष्टी आपण बघायची त्यामध्ये की अल्काइल हॅलाइड कोणता घेतलेला आहे, न्यूक्लियोफाईल कोणता आहे आणि सॉल्वंट कोणता आहे. या 3 गोष्टी बघून आपण ओळखू शकतो की रिॲक्शन SN1 आहे का SN2 आहे. ओके. तर हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. आता यामध्ये पुढचा पॉईंट आहे डिस्टिंग्विश बिटवीन SN1 अँड SN2 रिॲक्शन्स. आता SN1 आणि SN2 आपण बघितलेला आहे. आता त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. तर पहिला पॉईंट आहे SN1 मध्ये, एक मिनिट इथे SN1 लिहूया आपण. SN1 रिॲक्शन्स. तर पहिला पॉईंट आहे इट इज अ युनिमॉलिक्युलर रिॲक्शन्स. तर SN1 कसं आहे? युनी म्हणजे सिंगल, एकच मॉलिक्युल यामध्ये पार्टिसिपेट होत आहे, म्हणजे एकाच मॉलिक्युलर रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. त्यामुळे त्याला म्हणायचं इट इज अ युनिमॉलिक्युलर्स. SN2 मध्ये काय लिहू शकतो? इट इज अ बाय मॉलिक्युलर. का म्हणायचं बाय मॉलिक्युलर? 2 मॉलिक्युल आहेत त्यामध्ये, 2 मॉलिक्युल रिॲक्शनमध्ये भाग घेत आहेत, पार्टिसिपेट करत आहे, म्हणजे रिॲक्शनचा रेट 2 मॉलिक्युलच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतं. त्यामुळे त्याला म्हणायचं इट इज अ बाय मॉलिक्युलर रिॲक्शन्स. सेकंड पॉईंट आहे इट इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे कारण एकच मॉलिक्युल त्यामध्ये आहे. इट इज अ सेकंड ऑर्डर, 2 मॉलिक्युल पार्टिसिपेट करत आहेत, न्यूक्लियोफाईल आहे आणि अल्काइल हॅलाइड आहे. यामध्ये फक्त अल्काइल हॅलाइड आहे. थर्ड पॉईंट इट इज अ 2 स्टेप रिॲक्शन्स. SN1 रिॲक्शन कशा आहे? 2 स्टेप रिॲक्शन आहे. आपण बघितलं गेल्या लेक्चरला की पहिल्या स्टेपमध्ये काय मिळतं? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स, आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय मिळतं? न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑन कार्बोकॅटायन्स. असे 2 स्टेप त्यामध्ये आहेत. SN2 रिॲक्शन कशा आहे? इट इज अ 1 स्टेप रिॲक्शन. 1 स्टेप रिॲक्शन आहे, एका स्टेपमध्ये रिॲक्शन कंप्लीट होतं. पुढचा पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन्स. SN1 मध्ये कार्बोकॅटायन्स मिळालं होतं आपल्याला, पण SN2 मध्ये काय मिळतं रे? फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेज. ट्रान्झिशन स्टेज मिळतं आपल्याला. आणि हे ट्रान्झिशन स्टेज कसे आहे? इट इज हायली अनस्टेबल. का हा अनस्टेबल आहे? कारण की पेंटाव्हॅलंट कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? पेंटाव्हॅलंट आहे. खूप हायली एनर्जेटिक, हायली अनस्टेबल आहे तो. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ रिटेन्शन अँड इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन्स. SN1 मध्ये दोन्ही टाईपचं कॉन्फिगरेशन मिळतं आपल्याला, रिटेन्शन पण मिळतं असं आणि इन्व्हर्जन पण मिळतं असं. का मिळतं रे असं? कारण त्या ठिकाणी 2 पॉसिबिलिटी होते, फ्रंट साईड अटॅक, बॅक साईड अटॅक, दोन्हीच अटॅक करू शकत होता न्यूक्लियोफाईल्स. पण SN2 मध्ये तसं नाही. फ्रंटला कोण आहे? BR निगेटिव्ह, रिपल्शन होतं, म्हणजे फक्त कोणतं आहे? ओनली बॅक साईड अटॅक आहे. यामध्ये ओनली फॉर्मेशन ऑफ इन्व्हर्जन, फक्त इन्व्हर्जन मिळत आहे. कारण की एकच पॉसिबिलिटी आहे की तो त्या पाठीमागून तो अटॅक करू शकतो, समोरून तो अटॅक करू शकत नाही. का करू शकत नाही? की समोरून कोण आहे? BR मायनस त्याच्यामध्ये आहे, रिपल्शन होतं मग समोरून जर गेला तो. पुढचा पॉईंट आहे वीक न्यूक्लियोफाईल इज युज्ड. SN1 मध्ये वीक न्यूक्लियोफाईल वापरलेला आहे आपण, आणि त्यामुळे ते 2 स्टेपमध्ये रिॲक्शन झालेली आहे. SN2 मध्ये कोण आहे? स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल वापरलेला आहे आपण. त्यानंतर यामध्ये पोलार प्रोटिक सॉल्वंट इज युज्ड. SN1 मध्ये पोलार प्रोटिक सॉल्वंट वापरायचं आहे. प्रोटिक, मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, ॲसिटिक ॲसिड, वॉटर हे वापरायचे आहे.
कारण की ते काय करतात, कार्बोकॅटायनला स्टेबल करतात, रिॲक्शन फास्ट होते. आणि SN2 मध्ये काय वापरायचं आहे, पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट वापरायचं आहे. आपल्याला प्रोटिकची आवश्यकता नाही SN2 मध्ये, कारण यामध्ये कार्बोकॅटायन्स मिळत नाहीत. तर काय मिळतं, ट्रान्झिशन स्टेज मिळतं आपल्याला. आणि शेवटचा पॉईंट यामध्ये आहे, द रेट ऑफ रिॲक्शन इज डिपेंड्स अपॉन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन्स. SN1 मध्ये जे रिॲक्शनचं स्पीड आहे ते कोणावर डिपेंड आहे, कार्बोकॅटायनचं स्टॅबिलिटी कशी आहे. जेवढा कार्बोकॅटायन जास्त स्टेबल आहे तेवढं रिॲक्शनचं स्पीड जास्त आहे. कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी कमी असेल तर रिॲक्शनचं स्पीड पण काय असतं, त्यामध्ये कमी असतं. ओके. आणि या ठिकाणी कोणावर डिपेंड असतं, रेट SN2 मध्ये स्टेरिक हिंड्रन्सवर डिपेंड आहे. जेवढं स्टेरिक हिंड्रन्स जास्त तेवढं रिॲक्शनचं स्पीड कमी असतं, आणि जेवढं स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे तेवढं रेट ऑफ रिॲक्शनसुद्धा काय असतं, जास्त असतं. तर हे झालं SN1 आणि SN2 रिॲक्शनमध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे. तर आपण SN1 आणि SN2 हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. तर फार महत्त्वाचा आहे SN1 SN2 रिॲक्शन्स. तर ते व्यवस्थित बघा, आणि राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नंतर घेऊया.